CET 2026 विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट न्यूज आहे, बिग अलर्ट आहे, महत्त्वाची बातमी आहे. शेवटपर्यंत पहा. त्याआधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून CETच्या अपडेट या CET एक्झाम झाल्यानंतर पण तुम्हाला कॅप राऊंड भरताना आपले हे चॅनल तुम्हाला मदत करतं. मग आत्ताचा चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील जॉईन करायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला अपडेट ह्या लवकरात लवकर मिळत जातील. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर ॲपची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲपमध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना पडत असतात किंवा मग महत्त्वाचे कॉलेज लिस्ट वगैरे हा फ्रीमध्ये आपण देत असतो, काउन्सिलिंग वगैरे. तर ही जर पाहिजे असेल तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, ॲप लॉग इन करा, डाउनलोड करा प्ले स्टोरवरून आणि त्या ठिकाणी ॲपमध्ये तुम्ही फ्रीमध्ये फायदा घेऊ शकता. ठीक आहे. तर नोटीस पहा, इम्पॉर्टंट नोटीस आहे EDIT फॅकल्टीसाठी. म्हणजे पहा, 27 तारखेलाच नोटीस आलेली आहे, पण मी हाच व्हिडिओ बनवतो आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी मागे एक व्हिडिओ टाकला होता, शॉर्ट्स व्हिडिओ टाकला होता, बऱ्याच विद्यार्थ्यांना कळलं नाही, पण म्हणून मला तो लाँग व्हिडिओ टाकावा लागला. फॉर ॲकॅडमिक इयर 26-27 पहा, 2026-27 हे जे ॲकॅडमिक वर्ष आहे, म्हणजे तुम्ही आता CET एक्झाम देणार आहात, पण तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे चालू आहे तुमचे. ठीक आहे. द स्टेट सगळ्या फॅकल्टी म्हणजेच काय तर काय म्हणताना आम्ही PCBचे आहेत, काय म्हणताना PCMचे आहेत, काय म्हणताना MBAचे आहेत, MMSचे आहेत. ठीक आहे. सगळ्यांसाठी ही न्यूज आहे. सेल हॅज रिसीव्ह न्यूमरस रिक्वेस्ट. पहा, कॅन्डिडेटकडून म्हणजे विद्यार्थ्यांकडून एक CET सेलला एक रिक्वेस्ट गेलेल्या आहेत. काय कशाविषयी तर करेक्ट मिस्टेक मेड ड्युरिंग द CET रजिस्ट्रेशन प्रोसेस. रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या टायमिंगला काही झालेल्या आहेत, मिस्टेक झालेल्या आहेत, तर त्या करेक्शनसाठी प्रोसेस फॉर MBA MMS कोर्स. ठीक आहे. MBA MMSची आलेली आहे सध्या, बाकीच्या देखील येतील. ठीक आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडेलच. ठीक आहे. पण तुम्ही पण पाहून घ्या. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, कसं असतं काय असतं. टू सेफगार्ड द ॲकॅडमिक इंटरेस्ट ऑफ स्टुडंट. एवढं वाचून सांगण्यापेक्षा एडिट विंडो तुम्हाला दिलेली आहे CET सेलने, त्यामध्ये काय काय एडिट करू शकता तुम्ही. तर पहा, या ठिकाणी 6 गोष्टी एडिट करू शकता. तुमचं काही नाव वगैरे चूक असेल, हे आत्ताच एडिट करून घ्या. नंतर कॅप राऊंडच्या टायमिंगला खूप प्रॉब्लेम्स येतात. प्रॉब्लेम्स मी मागच्या वेळी विद्यार्थ्यांना आलेले आहेत, ते व्हिडिओ देखील आहेत प्रॉब्लेम्सचे, ते देखील पहा, आपल्या चॅनलवरती आहेत. काय आहे त्याच्यात तर त्यांना कॅप राऊंड भरताना, फॉर्म भरताना काही विद्यार्थ्यांचं काय व्हायचं की त्यांचं नेममध्ये चूक झालेले असले तर ते म्हणायचे आम्हाला एडिट करायचे, पण त्यावेळेस होत नव्हतं. रजिस्ट्रेशनमध्ये जे नेम तुम्ही देणार आहात तेच तुम्हाला फिक्स कॅप राऊंडपर्यंत राहणार आहे. मग नेम एडिट करून घ्या, चुकलं असेल. डेट ऑफ बर्थ खूप इम्पॉर्टंट आहे, ही देखील चेंज करून घ्या जर चुकली असेल तर. ठीक आहे. त्यानंतर आहे फोटो तुमचा जुना असेल तर न्यू फोटो द्या. ठीक आहे. त्यानंतर तुमची सिग्नेचर ती तुम्हाला लास्ट इयरपर्यंत ठेवायची आहे, त्यामुळे ती सिग्नेचर करा. त्यानंतर जेंडर काहींचं होतं, ठीक आहे, मेलचं फिमेल होऊन जातं काहीचं, त्या ठिकाणी भरणाऱ्याकडून चुकून होतं, तर याच्याकडे लक्ष द्या, नीट चेक करा. नंतर ॲड सेकंड अटेम्प्ट. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे काही 6 कोर्स आहेत ते तुम्ही एडिट करू शकता. एडिटचं ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. आता पहा, कधी शो झालेली आहे हिंड अवेलेबल फॉर 28 तारखेला ते 2 तारखे. आता 2 तारीख तर उद्यापर्यंत तुम्ही हे करू शकता. 2-3-2026 यामध्ये ड्युरिंग ह्या टाईममध्ये तुम्ही ते करायचं. कॅन्डिडेट मस्ट लॉग इन देअर रिस्पेक्टिव अकाउंट्स. तुमचं लॉग इन करायचं अकाउंट. अननेसेसरी करेक्शन ते काय आहेत एवढे 6 करेक्शन तुम्हाला मिस्टेक्स असतील, करेक्शन असतील ते करून घ्यायचे आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे परत होणार नाहीत, एकदाच आहे, परत ही नोटीस निघत नाही. ठीक आहे. CETच्या ऑफिशियल वेबसाईटची नोटीस आहे, CET सेल स्टेट गव्हर्नमेंट कॉमन एंट्रन्स एक्झाम 27 तारखेची न्यूज आहे. पण मी तुम्हाला आत्ता एक अलर्ट मेसेजसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मी हा 1 तारखेलाच रात्री व्हिडिओ बनवलेला आहे, 7 वाजलेले आहेत पहा. पण तुम्ही हा व्हिडिओ 2 तारखेला सकाळी जरी पाहत असाल तर हे करेक्शन नक्की करून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना देखील या करेक्शनविषयी माहिती सांगा आणि भेटू पुढच्या मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.